संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते. सुरेश धस यांचा गंभीर आरोप. मटण पुरवल्याचे पुरावे असल्याचा दावा. मदत केलेल्या पोलिसांना बडतर्फ करण्याची मागणी. धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर मस्साजोगमध्ये गेलेल्या धस यांच्यावर गावकऱ्यांचा पूर्ण विश्वास. हात वर करून दिला पाठिंबा. परळीत मात्र धनंजय मुंडे समर्थकांनी धस यांना दाखवले काळी झेंडी. पोलीस यंत्रणेच्या चुकांमुळे संतोष देशमुखांची हत्या. धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप. महाजन आणि पाटील या पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची धस यांची मागणी. जनतेनं कोणती राष्ट्रवादी आणि शिवसेना खरी हे दाखवून दिलं. पुण्यात अमित शहा यांचा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. महायुतीला निवडून दिल्याबद्दल लोकांचे आभार. शरद पवार भटकती आत्मा होते तर मग पंतप्रधान कार्यालयानं काल मोदींच्या बाजूला कसं बसवलं. संजय राऊतांचा सवाल. पवार आणि बाळासाहेब यांनी मोठं करूनही मोदींनी त्यांचे पक्ष फोडल्याचा आरोप. सुनील केदारांबाबत जशी कायदेशीर प्रक्रिया पाळली तशीच कोकाटेंबाबतही पाळणार. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं स्पष्टीकरण. कोकाटेंवर कारवाई होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. नाशिकमध्ये धार्मिक स्थळं हटवण्याचा वाद. आंदोलन 7 दिवसांसाठी स्थगित. लोकप्रतिनिधी आणि पोलिसांच्या बैठकीत निर्णय. प्रकरण न्यायप्रविष्ट. 3 तारखेच्या सुनावणीनंतर हिंदुत्ववादी संघटना पुढची भूमिका मांडणार. एसटी महामंडळाच्या बस चालकाला कर्नाटकात झालेल्या मारहाणीविरोधात पुण्यासह कोल्हापूरमध्ये निदर्शनं. कर्नाटकमधील बसेसला पुण्यात काळं फासलं. मुख्यमंत्र्यांची चर्चा करणार असल्याची प्रताप सरनाईकांची माहिती. काँग्रेसनं निरीक्षक पदावरून डावलल्यानंतर रवींद्र धंगेकरांचं स्टेटस चर्चेत. एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर ठेवलंय गळ्यात भगवा घातलेल्या फोटोचं स्टेटस. चार महिन्यात भारतातून चीनमध्ये 15 वाघांची तस्करी. 3 आरोपींच्या चौकशीतून माहिती समोर. 5 वर्षात 160 वाघांच्या मृत्यूप्रकरणी वनविभागाला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश. मराठी भाषिकांनी प्रयत्न केले तरच मराठी भाषा टिकेल. अखिल भारतीय साहित्य संमेलनाध्यक्ष तारा भवाळकरांचं मत. एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांना मोठी जबाबदारी. पंतप्रधान मोदींच्या प्रधान सचिव पदाची जबाबदारी सांभाळणार. शिवराज सिंग चौहान यांना विमानात मोडकी खुर्ची मिळाल्यामुळे एअर इंडियावर संताप. प्रवाशांची फसवणूक नाही का, चौहान यांचा सवाल. एअर इंडियाकडून खेद व्यक्त करत सखोल चौकशीचे आदेश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.